स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोलीमध्ये शासकीय विश्रामगृह इथं महत्वाची बैठक घेण्यात आली होती। दरम्यान यावेळी सर्कल निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी पालकमंत्र्यांचं देखील समाचार घेत काय म्हणालेत खासदार नागेश पाटील आष्टीकर पाहूयात। शहराचा गण्य आहे। आज आम्ही इच्छुकांची सगळ्यांची यादी केली, प्रत्येक इच्छुकाला बोलवलं आणि आता याच्या पुढची तयारी त्या हिशोबाने आता चाचपणी आमची चालू आहे। जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ही आजची बैठक होती। काही घेतले, दोनच विधानसभा घेतल्यात, ते म्हणजे हिंगोली आणि कळमनुरी। परवाच्या दिवशी आमचं वसमत विधानसभा आहे। बरं, आता जिल्हा परिषद महाविकास आघाडीतून सोबत राहणार आहात की कसं स्वतः? बघा, आता हे छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, त्यामुळं आमची सगळ्यांची इच्छा आहे की ही निवडणुका आघाडीमधून झाल्या पाहिजेत। त्या पद्धतीनं आमचे प्रयत्न चालू आहेत। 99% आघाडीमधून सगळ्या निवडणुका होतील असं माझं मत आहे। कुठल्या मुद्द्यावर साहेब निवडणूक लढवणार आहोत आपण? काय मुद्दे तर इतके आता की तुम्हाला आता तुम्ही एवढं जर बोलून दाखवलं तर तुम्ही घेणारच नाही तुमच्या बाईटमध्ये। आता महागाईचा मुद्दा आहे, या लबाडीचा मुद्दा आहे, नवतरुण किती बेजार आहे, आज किती दिवसापासून सगळे बोगस कामं चालू होतं। जिल्हा परिषद पंचायत समिती अस्तित्वात नसल्यामुळे किती बोगस कामं चालू होतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। डीपीटीसीचा वाटा कुठल्याही एखाद्या सर्वसामान्य माणसाला मिळत नाही आहे। आज किती भयंकर परिस्थिती आहे आपण माहिती आहे, शेतकऱ्याची काय हाल चालू होते ते पण माहिती आहे आपल्याला सगळ्याला। त्यामुळे मुद्दे विरोधी पक्षाला तर मुद्द्याची खाण असेल, पण वास्तव आहे की आता जर समजा लोकांना जर खरोखर जर काही जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर हे छोट्या छोट्या निवडणुका तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहेत, यामध्ये राज्य शासन जे काही ज्या पद्धतीनं वागत आहे त्याला जर धडा शिकवायचा असेल तर या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला यश मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। तरच सत्ताधाऱ्यांना कळेल की आपण कुठेतरी चुकतोय। आपण इकडे धडा शिकवत आहे असं म्हणतात, तिकडे दंड थोपटला जातात। दंड थोपटत असतात, माहिती आहे तुम्हाला। माझ्या वेळेस दंड थोपटली होती, त्याचा काही विषय नाही, पण आम्ही दंड बिपटायची गरज नाही। आम्ही ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस दाखवू, आम्ही काय दंड थोपटून नाही। तेव्हा मतदार राजा हा राजा आहे, तो त्याचं मत फार मौल्यवान आहे आणि कोणी दंड थापटून त्याला गुलाम केल्यासारखं वागू नये असं माझं मत आहे। साहेब, तुमची आपण निवेदन दिलं, जे काही तक्रार वगैरे केली, अजून पालकमंत्री बदललं नाही का? आपलं ऐकायला ते काय बसलेत का? आता माझं म्हणणं की बाबा आम्ही चांगलं सांगतोय, इकडल्या लोकांचं काय हित आहे, कशामध्ये हित आहे सांगतोय, पालकमंत्री लक्ष देत नाहीत सांगतोय, पण आता राज्य शासनाला आपलं काही पडलेलंच नाहीये, लोकांचं काही पडलेलंच नाही, ते त्यांच्यामध्ये जेवढे गुंतलेले आहेत की त्यांना काही पडलेलंच नाही। आपण काय करू शकतो? प्रयत्न करतोय, जेवढं जास्तीत जास्त तुमच्या माध्यमातून असो, लोकांच्या माध्यमातून असो, सांगायचा प्रयत्न करतोय। शिवसेनेचे काही पदाधिकारी शिवसेना सोडून गेले साहेब, वसमत साहेब एक पदाधिकारी सोडून गेला, कसं बळ देणार आहे तुम्ही? ज्यांना सत्तेची हवा असेल ते चालले असतील, आम्ही झटणारे माणसं झटून आम्ही यश आमचं संपादन करू। ज्याला फार गडबड झाली असेल ते गेले असतील।